आजकालच्या मुलींना घोड नवरी झाल्या तरी त्यांना कामं येत नाहीत. ही आता शोकांतिका आहे का लज्जास्पद आहे हे तुम्ही ठरवा. कारण मला तर माहिती आहे हे लज्जास्पद आहे आपल्यासाठी. कारण आपण त्यांचे पालक आहोत की ज्या मुलांना आपण अजिबात चांगलं वळण लावलेलं नाही. काही कामं घरातली आपण करत नव्हतो का? काही काही मुलींच्या आई तर का नाही अगदी गर्वानं सांगतात, मी माझ्या मुलगीला काही काम सांगत नाही. गर्वानं काय सांगतेस बाई? कारण ही जी मुलगी तू असे संस्कार दिलेले आहे ते पुढं जाऊन काय कामाची तिचं तिचं स्वतःचं तर तिला करता येते का? हा विचार कर. कारण ज्यावेळी आपण लहान वयात सगळं शिकलो त्यामुळं आज आपण प्रत्येक क्षेत्रात संघर्ष केला, घरी बाहेर सगळीकडं. पण तेच जर आपण मुलगीला एखाद्या दुसऱ्यावरती डिपेंड राहायला शिकवतोय, काही येत नाही याचा अर्थ असा होतो, काही उचला, एक जेवलेलं ताट उचलू देत नाही मी, नाही नाही हा माझी मुलगी खूप लाडात वाढलेली आहे, हा गर्वाचा भाग नाही आहे. म्हणून तर लग्न झाल्यानंतर मुलींना खूप जड जाते सासूला आई म्हणणं. त्यांना ह्या गोष्टीचं जड जाते की आईनं तिला एकदम आळशी बनवलेलं असतंय. मग सासूच्या घरी गेल्यानंतर थोडंफार काम करावंच लागणार. सगळं सासू हातात देणार नाही आणून, तुम्ही हातात देत असाल, पण सासूकडं का अपेक्षा ठेवताय असं? उद्या म्हणशीला की माझ्या मुलगीला मी सगळं हातात बेड टी दिला, सगळं दिलं, जेवण तिच्या रूममध्ये दिलं, तुम्ही पण द्या. मग अशा मुलींचं लग्नच करू नका तुम्ही. घरी तुमच्या ठेवून घ्या शोकेसमध्ये, तिथं ती चांगली दिसेल. काहीतरी समाज आहे, समाजाची आपण काहीतरी देणे लागतो. ह्या समाजात पुढची पिढी चांगली घडवायची ही आपल्यावर जबाबदारी असते, आई वडिलांवरती. ती जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पूर्णपणे पार पाडली का हा एकदा सगळ्यांनी विचार करा. म्हणजे मुली कामं करत नाहीत हा अभिमान आहे का लज्जास्पद आहे ते कळेल. मुलींना घरातली कामं केलीच पाहिजेत. राहू दे, मी म्हणते मुलांनी पण हातभार लावला पाहिजे, मला त्याच्याशी काही दुमत नाही. पण दुसऱ्यांवर पूर्णपणे हे राहणं, डिपेंड राहणं अजिबात बरोबर नाही. जर आपण म्हणत असो की नाही तिचा नवरा करेल, काय काय ठिकाणी असं म्हणजे चेष्टत म्हटलं जाते, कसं म्हटलं जाते, पण म्हटलं जाते. पण असं अजिबात होत नाही. कारण घरातली कामं ही स्त्रीनं करायलाच हवीत. आपण आपण ती कामं जबाबदारी पार पाडली. आपण बाहेर कामाला गेलो, आपली पिढी आठवा, कामाला जाऊन घरातली कामं करून आपण घरातलं सगळं केलेलं आहे. मग त्यांनी पण केलंच पाहिजे ना. त्यांनी सासू सासऱ्यांची सेवा केलीच पाहिजे. हे संस्कार तुम्ही जर दिले तर पुढची पिढी पण व्यवस्थित होणार आहे. नाहीतर पुढच्या पिढीत आज सगळ्यात जास्त भवितव्य कुणाचं धोक्यात आहे माहिती आहे का? जे मुलांचे आई वडील आहेत ना त्यांचं. कारण मुली त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. मुली काय म्हणतात, आमच्या आई वडिलांना आम्ही सांभाळू, कारण आम्ही त्यांच्याबरोबर लहानाचे मोठे झालोय, त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलंय. पण नवऱ्याच्या आई वडिलांची जबाबदारी घ्यायला त्या अजिबात तयार नाहीत. मग ही मानसिकता आली कुठून? आपल्यातूनच ना. मग ही मानसिकता बदलणार कधी आणि कशी? हा खूप मोठा भयंकर प्रश्न आहे. आणि यातून तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा.